ॲलनच्या या विद्यार्थ्यांना खूप टार्गेट केलं जातं. त्यांना एलियन म्हणलं जातं, त्यांना रोबोट्स म्हणलं जातं, त्यांची थट्टा-मस्करी केली जाते. परंतु या मूर्ख लोकांना हे माहिती नाहीये का, हे टॉपर्स आहेत आणि हे टॉपर्स फक्त नावापुरते नाहीये, हे जीवनाचे टॉपर्स आहेत. कारण समोर जाऊन ते त्यांच्या जीवनामध्ये त्या गोष्टी करणार आहेत, जे की एखाद्या सर्वसामान्य मुलाच्या डोक्यात पण येणार नाहीत. ते ती लॅविश लाईफ जगतील, ते त्या गोष्टी करतील. फक्त ते आता अभ्यास करत आहेत. आता 12वी पर्यंत अभ्यास करतील. परत ते इंजिनिअरिंगपर्यंत अभ्यास करतील. परंतु त्याच्या पुढे जी जिंदगी, जे जीवन ते जगणार आहेत, त्या जीवनाची स्वप्न हे भुरटे मुलं जे असतात ना, ते बोलतात जे त्यांच्यावरती टीका करतात. मित्रांनो, थोडा द्वेष आहे माझ्यामध्ये, थोडा राग आहे या मूर्ख मुलांबद्दल. जे म्हणतात, की आम्ही 40% 35% 50-55% घेतो आणि 50% मध्ये आम्ही खुश आहोत, आम्ही डान्स करतो, आम्ही वेडावाकडं नाचतो, आम्ही चिल माणूस आहे, आम्हाला व्यावहारिक नॉलेज खूप आहे आणि हे कंपॅरिझन करतात स्वतःचं. ते पण ॲलेनचे जे स्टुडंट्स आहेत, जे आय-आय-टी टॉपर्स आहेत, जे आय-आय-एम टॉपर्स आहेत त्यांच्यासोबत. मित्रांनो, आय-आय-टी, आय-आय-एम हे काय आहे माहिती आहे का? हे आपल्या जीवनाला लावणारे एक पंख आहे. जर तुम्ही आय-आय-टीमध्ये जर ॲडमिशन तुमचं झालं, आय-आय-एममध्ये जर ॲडमिशन झालं, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ते यश भेटेल, की तुम्ही डोक्यात पण इमॅजिन केलं नसेल ते यश तुम्हाला भेटतं. मित्रांनो, या इन्स्टिट्यूट्समधनं पास झाल्यावरती जिथं आय-आय-टीमध्ये यांचं ॲडमिशन होतं, आय-आय-टीमध्ये ज्या कंपन्या येतात Google, Microsoft, Apple मित्रांनो, ज्या देशातल्या, या जगातल्या संपूर्ण अशा या पूर्ण विश्वातल्या अशा कंपन्या त्या आय-आय-टी, आय-आय-एममध्ये येतात. जिथं मित्रांनो पॅकेजेस जे असतात ते करोडोंच्या घरात असतात. मित्रांनो, हा 40% वाले लोकं म्हणतात, "आम्ही डान्स करतो, आम्हाला व्यावहारिक नॉलेज आहे, आम्ही रोबोसारखे नाहीये." परंतु या पोरांना ज्यावेळेस पॅकेज भेटतं लास्ट इयरला, त्या पॅकेजची प्राईज असते 2,00,00,000, 2.5 कोटी, 1.5 कोटी असं हे पॅकेजेस भेटतात. एवढंच नव्हे मित्रांनो, जे बिझनेसमध्ये ज्यांना काहीतरी करायचं आहे, व्यवसायामध्ये काहीतरी करायचं आहे, ते विद्यार्थी देखील बाहेर पडतात आणि त्या व्यवसायामध्ये सक्सेसफुल झालेले आहेत. खूप सारे आय-आय-टी स्टुडंट जे आहेत ते बिझनेसमध्ये सक्सेसफुल झालेले आहेत. यू-पी-एस-सी पासून ते सगळ्या परीक्षांमध्ये जे आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात, त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम नंबर लागतो या विद्यार्थ्यांचा. हे आपल्या देशाचं एक ॲसिड आहे. मित्रांनो, हे एवढे शार्प असतात आणि हे कंपॅरिझन यांना रोबोट बोललं जातं, यांना मूर्ख बोललं जातं, यांना काही व्यावहारिक नॉलेज नसतं, रोबोवानी चालतात, बोलतात, डान्स करता येत नाही. यांसारख्या गोष्टी यांच्यावरती टिपल्या जातात, टीका केली जातात. आणि ते पण कोण करते? 40-50% पडणारे मूर्ख लोकं, काही काही अशी लोकं जे चहाच्या टपरीवरती बसून ज्ञान देतात हे लोकं यांना नावं ठेवतात, त्यांना ओरडतात. मित्रांनो, मी एकच गोष्ट सांगतो. त्यांचं आयुष्य जे आहे ना, ते अतिशय सुंदर आयुष्य आहे. ते ज्या गोष्टी बघणार आहेत, हे जगामध्ये स्वित्झर्लंडपासून स्वर्ग जो आहे तिथं. आपल्याला आहे ना, साधं आहे ना, माथेरानला जायला पण आहे ना, आपल्या खिशात पैसे नाही आहेत. आपण ह्या पोरांना कंपॅरिझन करतोय, यांच्याशी आपण हे करतोय, माझं आयुष्य खूप सुंदर आहे, मी एवढा भारी आहे. मित्रांनो, हे ती लाईफ जगतात, ही ती लॅविश लाईफ जगतात, जे की तुम्ही आम्ही कधी विचार पण करू शकत नाही. एक लक्षात ठेवा, ग्रॅज्युएशनपर्यंत सगळे 20-1 वर्षाचे असतात. 20 वर्ष, 20व्या वर्षापर्यंत कुणाला एवढं नॉलेज नसतं मित्रांनो. हां, जर अभ्यास सोडून फालतूगिरी जर केली, तर या सगळ्या गोष्टींचं नॉलेज होतं. कुठं इकडं टवाळक्या करत हिंडलाय, कुठेतरी काहीतरी आहे ना, अभ्यास सोडून दुसऱ्याच गोष्टी करत बसलाय. हे व्यावहारिक नॉलेज नाही. हा फालतूपणा आहे मित्रांनो. जे अभ्यासाचा टाईम आहे त्याच्यामध्ये जे अभ्यास करतात ते ॲलनसारखे टॉपर्स होतात. अख्खं जग फिरतात, मोठमोठ्या लोकांसोबत भेटतात. सुंदर पिचाई बघा मित्रांनो, उदाहरण आहे आय-आय-टी मधनं पास झालेले जे Googleचे सी-ई-ओ आहेत. कित्येक असे सी-ई-ओ आहेत मोठमोठ्या कंपन्यांचे जे संपूर्ण अक्षरशः सिस्टम आहे ना हँडल करतात आणि हे यांचं बसणं जे उठणं असतं ते कुणासोबत असतं? पंतप्रधानांसोबत, परत मोठमोठ्या राष्ट्राध्यक्षांसोबत, यांसारख्या लोकांसोबत बसणं-उठणं या लोकांचं असतं, जे आय-आय-टीमधनं पास होतात. जे विद्यार्थी कष्ट करून तिथं जातात, तिथं मेहनत करतात, स्वतःचा बिझनेस निर्माण करतात, काहीतरी असा जॉब घेतात, ज्या जॉबमार्फत मित्रांनो त्यांना चांगलं पॅकेज, हजारो कोटी रुपयांचं पॅकेज पुढे जाऊन त्यांना भेटतं. मित्रांनो, ह्या मुलांशी हे मूर्ख मुलं कंपेअर करतात. विचार करा तुम्ही. आयर्लंडमध्ये जे पण विद्यार्थी स्टडी करतात आहे, परत ह्या ज्या पण आहे ना शैक्षणिक संस्था आहे, पी-डब्ल्यू-सी वगैरे, पी-डब्ल्यू-डी काय आहे ते, फिजिक्सवाला वगैरे. कित्येक पोरं आहेत मित्रांनो, जे पण आय-आय-टी शिकत आहेत. मला त्यांना एकच सांगणं आहे, तुम्ही अभ्यास करा. तुम्ही आहे ना, तुम्हाला जे पण करायचं ते करा. एक लक्षात ठेवा, तुमचा अभ्यास
तुमचं रँक आणि तुम्ही रँक क्रॅक झाल्यावरती तुम्हाला जी जिंदगी, तुमचं लाईफस्टाईल भेटणार आहे, ह्या मूर्ख लोकांकडे ऐकून स्वतःला डिमोटिव्हेट करून घेऊ नका. निगेटिव्हिटीमध्ये जाऊ नका मित्रांनो. कारण ह्यांचं काही फ्युचर नसतं. हे कुठेतरी आहे ना पानटपरीवरती दिसणार तुम्हाला, कुठेतरी टायराचे पंक्चर बदलताना दिसणार, कुठेतरी आहे ना एखादं दुकान टाकून कोपऱ्यात बसलेले दिसणार. एवढंच नव्हे एम-आय-डी-सी कामगार म्हणून दिसणार आणि हे तुमच्यावरती जर टीकाटिप्पणी करत असतील, तर नक्कीच मित्रांनो दोष तुमचा नाहीये. कारण त्यांची जळती आहे. कारण त्यांना तेवढं डोकं नाहीये. तिथपर्यंत ते जाऊ शकत नाहीत. म्हणूनच मित्रांनो माझं तुम्हाला एवढं सांगणं आहे आणि तुम्ही हुशार आहात. माझ्या आहे ना सल्ल्याची गरज पण नाही तुम्हाला. तुम्हाला जे वाटतंय जसं राहायचंय तसं राहावा. तुमचा डान्स कोण बघणार नाहीये. तुमचा पॅकेज बघणार आहे. पुढे जाऊन पण एक लक्षात ठेवा, लग्नापासून ते मोठमोठा जिथं पण इज्जत पाहिजे असते, तिथं पैसा बघतात. तुला किती पगार आहे, तुझा किती पॅकेज आहे, तू किती कमवतो ह्या गोष्टी बघतात. ना की तुझं व्यावहारिक नॉलेज किती आहे, हे लोकं कोणच बघत नाहीत. नक्कीच माझे एल-एनचे मित्र असतील, माझे जे पण IIT, JEE वगैरे करणारे, नीट वगैरे करणारे विद्यार्थी आहेत, त्यांना खूप-खूप शुभेच्छा माझ्याकडनं. कारण या असल्या गोष्टींकडनं इग्नोर करा. मस्तपैकी राहावा, चिल्ड राहावा आणि अभ्यास करा. तुम्हाला त्या अभ्यासाचं फळ भेटेलच. पुढे जाऊन स्वित्झर्लंडपासून ज्या पण या जगातल्या सगळ्यात सुंदर गोष्टी आहेत, त्या तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. फक्त तुम्ही तो स्टडी केला तर. या असल्या फालतू लोकांच्या कमेंट सेक्शनवरती लक्ष देऊ नका. Instagram वगैरेवरती जे तुम्हाला ट्रोलिंग चालतं त्याच्यावरती लक्ष देऊ नका. तुमचं फ्युचर हे सोन्याच्याहून पिवळं आहे. हे तुम्हाला देखील माहिती आहे, मला सांगायची गरज नाही. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.